आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये तुम्हाला कॅन्सर टाळायचा असेल तर आपल्या आजी आजोबांची लाईफस्टाईल फॉलो करायला सुरू करा. आधी असं म्हणायचे की आपला ब्रेकफास्ट एका राजासारखा केला पाहिजे भरपूर प्रमाणात. आज उलटं झालंय. आपला ब्रेकफास्ट म्हणजे फक्त ब्रेड आणि बिस्किट्सची जागा घेतलेली आहे. बऱ्याचशा ज्या ऑनलाईन डिलिव्हरी पोर्टल्सवरतीच आपला आहार होत असतो. T20 पर्यंत जे आपण आलोय टेस्ट मॅच पासून, तर आपलं आयुष्य सुद्धा टेस्ट मॅचपेक्षा T20 कडे यायला लागलेलं. आपलं आयुर्मर्यादा ऍक्च्युली कमी व्हायला लागलेली. सो यू हॅव टू लीड अ बॅलन्स्ड लाईफ. एक आहार योग्य घेणं गरजेचं आहे. व्यायाम इज अ इंटेग्रल पार्ट. तुम्ही 24 तासातनं 16 तास काम करताय, तो व्यायाम असू शकत नाही. आणि थर्ड एक महत्वाचा फॅक्टर स्ट्रेस आलेला आहे. आपण आपल्या आजी आजोबांचा विचार केला, त्यांना पण कामाचा ताण होता, परंतु तो कामाचा ताण एका ठराविक मर्यादे पुरता होता. मला एक सांगा की किती लहान मुलं आपण बघितले जे 8 तास 9 तास शांततेत झोपतात किंवा आई वडील त्यांना झोपू देतात. शाळेला जायच्या आधी हा क्लास, शाळेतनं आल्यानंतर हा क्लास, ह्या सर्व गोष्टी करता करता तुम्ही त्यांना ज्या प्रकारच्या एका जागतिक रेसमध्ये टाकतायत, त्यांचं बालपण आपण हिरावून घेतोय असं आपल्याला वाटत नाही का? आणि यामुळे हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागलेले आहेत. डाएट त्यांचा कॉम्प्रोमाइज व्हायला लागलेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन स्ट्रेस फॅक्टर्समुळे बऱ्याचशा टोबॅको रिलेटेड प्रॉब्लेम्स, अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम्स हे वाढायला लागलेले.